आज शिवसेना व भारतीय जनता पार्टीतर्फे संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली। या पत्रकार परिषदेत तळोदा नगर परिषदेतील स्थायी समितीच्या निवड प्रक्रियेत गंभीर कायदेशीर त्रुटी झाल्याचा आरोप करण्यात आला। यावेळी उपस्थित नगरसेवकांनी सांगितले की आज नंदुरबार जिल्हाधिकारी महोदयांना भाजप व शिवसेनेतर्फे संयुक्त निवेदन सादर करण्यात आले आहे। या निवेदनात महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 अंतर्गत असलेल्या तरतुदींची पायमल्ली करून स्थायी समितीचे सदस्य व सभापती निवडण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे। पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले की स्थायी समितीचे सदस्य निवडताना अधिनियमातील कलम 66 अन्वये असलेल्या अनिवार्य तरतुदींचे पालन करण्यात आलेले नाही। त्यामुळे निवडून आलेले सदस्य व सभापती यांची नियुक्ती बेकायदेशीर ठरते, असा दावा शिवसेना भाजपच्या नगरसेवकांनी केला। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करावी, तसेच तळोदा नगर परिषदेत नव्याने स्थायी समितीची निवड प्रक्रिया, स्टँडिंग कमिटी इलेक्शन राबविण्याचे आदेश द्यावेत, अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या सर्वच्या सर्व 11 नगरसेवकांनी या निवेदनावर स्वाक्षऱ्या करून प्रशासनाकडे ही मागणी औपचारिकरित्या नोंदवली असल्याचेही यावेळी सांगण्यात आले। या घडामोडींमुळे तळोदा नगर परिषदेतील राजकीय वातावरण तापले असून जिल्हा प्रशासन या प्रकरणात काय निर्णय घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। पार्थ न्यूज संपादक हर्षल चौधरी।